आपण आलोय प्रभाग क्रमांक 4मध्ये। भारतीय जनता पार्टीचा जो प्रचार आहे तो चालू आहे। या आपल्यासोबत तेजस्विनीताई गायकवाड आहे, जे की नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत। संजय हलगरकर यांच्या कन्या आहेत। आपण त्यांच्यासोबत बोलूया। ताई नमस्कार। नमस्कार। काय सांगाल, आपण प्रत्येक प्रभागामध्ये फिरता, प्रचार करता, तर लोकांचा काय प्रतिसाद आहे, लोकांच्या काय भावना आहेत, लोकांच्या काय अडीअडचणी आहेत? लोकांच्या भावना सांगायचं झालं तर लोक आपल्यासोबतच आहेत। आपल्याला एकदम छान पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटत आहे लोकांच्या आपल्याकडून अपेक्षा यामुळे आहेत की माझे आजी आणि आजोबा यांना लोक चांगलं जोडले। ते आधीपासून जनसेवेमध्ये आहेत, दोघंही डॉक्टर होते आणि ते असे तसे डॉक्टर नव्हते। निलंग्यात पहिलं प्रायव्हेट हॉस्पिटल हे माझ्या आजी आणि आजोबांनी टाकलं आणि त्या प्रायव्हेट हॉस्पिटलचं नावसुद्धा त्यांनी लोकांसाठीच डेडिकेट केलं होतं। त्या प्रायव्हेट हॉस्पिटलचं नाव किसान हॉस्पिटल असं त्यांनी दिलं आणि दर रविवारी माझ्या आजी आजोबांकडं मोफत इलाज, औषधोपचार हे सगळं व्हायचं आणि त्यामुळं जनसेवा ही आमच्यासाठी नवीन नाही। आता आपल्या आदरणीय भैयासाहेबांनी जे हे पद दिलं आपल्याला, जी ही जबाबदारी टाकली आपल्याला, ती एकदम चांगल्या पद्धतीने आपण पार पाडू याचं आश्वासन मी देतो। एक मुलगी म्हणून आपल्या वडिलांसाठी कायम भावनिकच असते, विषय कुठलाही असो। आज राजकारण आहे, राजकारणामध्ये आपले वडील नगराध्यक्ष काय सांगणार? फक्त माझे वडील म्हणून नाही सांगणार मी, एक त्यांचं व्यक्तिमत्वच वेगळं आहे। ते कधीच मदतीला आलेल्या माणसाला नकार देत नाही आणि निस्वार्थपणे जी सेवा त्यांच्याकडून घडते ते अवश्य करतात। म्हणजे त्याच्या कोणत्याही सेवामागे त्यांचा कधीच स्वार्थ नसतो। आजपर्यंत मी म्हणजे लहानपणापासून बघतच आले, माझ्या आजी आजोबांचा वारसा त्यांनी खूप चांगला पुढे म्हणजे चालवला। त्यामुळं आमच्याकडे मदतीला आलेला व्यक्ती कधी निराश होऊन जात नाही आणि एक सुशिक्षित व्यक्तिमत्व ज्याला म्हणू शकतो, असं मी माझ्या वडिलांचं व्यक्तिमत्वाबद्दल काय सांगू तुम्हाला। आपल्या घरामध्ये त्यांचं वातावरण कसं असतं, घरच्यांसोबत कसं? घरच्यांसोबत असं म्हणायचं झालं तर घरचे मोठे देखील त्यांचं ओपिनियन घेतात कोणताही डिसिजन घेण्याआधी आणि मोठे लहान सगळेच त्यांना आदर देतात। का देतात तर माझ्या वडिलांनी नेहमीच अडीअडचणीला सगळ्यालाच मदत केलेली आहे। फक्त घरचे नाही तर बाहेरच्यांनाही मदत केलेली आहे आणि ती निस्वार्थपणे मदत केल्यामुळे ते माझे वडील वयाने लहान असले तरी त्यांना नेहमी आदरच भेटलेला आहे आमच्या परिवाराला। बरं, आपण आता वार्डावार्डात फिरताय, महिलांच्या काय आपल्याकडे मागणी असेल येणाऱ्या काळामध्ये? महिलांसाठी ही कामं झाली पाहिजे, ती कामं झाली पाहिजे, किंवा आपल्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कुठली कामं झाली पाहिजे? बघा, आता भारतीय जनता पार्टीचे आपले भैयासाहेब त्यांनी इथं लाडकी बहीण योजना एवढे चांगल्या पद्धतीने राबवलेली आहे की महिला त्यामुळं भरपूर खुश आहेत भैयासाहेबांना। आणि आपण म्हणायचं झालं तर इथले बचत गट आणि इतर उद्योग जे असतात, महिलांचे उद्योग, महिला उद्योग केंद्र आहेत, ते पण एकदम चांगल्या पद्धतीने चालू आहेत आणि ते तसेच चालू राहावेत अशीच आमची अपेक्षा आहे आणि आम्ही करून पण दाखवतो। आपण तरुण म्हणून आपल्याला काय वाटतं, तरुणांना निलंगा कसं असायला हवं वाटतं? म्हणजे निलंग्यात काय गोष्टी आणखीन वाढायला पाहिजे किंवा त्या गोष्टीचा विकास झाला पाहिजे? विकास तर बघा, असं विकास करण्यासाठी ना खूप वर्ष लागतात खरं बघायला गेलं, आणि विकास हा कधी थांबू नाही शकतो, विकास हा चालूच असतो। आता आपल्या निलंगा शहराचा विकास म्हणायचं झालं तर निलंग्याच्या बरेच युवकांची इच्छा आहे की ते एक ओपन जिम असावं। तर आपण या साहेबांकडे मागणी केली आणि ते पूर्ण पण करणार। स्वच्छता तर स्वच्छताची पण म्हणजे आपण काळजी घेऊया, कारण गटर्सचं जे म्हणजे अंडरग्राऊंड गटर्सचं जे प्लॅन भैया साहेबांनी आणलेलं आहे ते आता ह्या वर्षीपासून चालू होणार, त्यामुळे निलंगा असं एकदम स्वच्छ निलंगा दिसणार आहे। बरं, मुलगी म्हणून आपल्याला वडिलांना निवडून देण्यासाठी आपण लोकांना काय सांगाल? मी सांगेल की एक सुशिक्षित निस्वार्थी व्यक्तिमत्वाकडे बघून तुम्ही माझ्या वडिलांना वोट द्या, निवडून द्या त्यांना, एक वेळेस त्यांच्यावर विश्वास टाकून द्या। आपण प्रभाग क्रमांक 4मध्ये प्रचार करतात, 4मध्ये कुठले नगरसेवक पदाचे उमेदवार सुद्धा असतील? आता प्रभाग क्रमांक 4चे उमेदवार त्या सोनालीताई हाडे आणि माझ्या या बाजूला आहेत रमेशजी कांबळे, या दोघांवर आपण जिम्मेदारी टाकली तर हे दोघं अगदी चांगल्या पद्धतीने पार पाडतील असा विश्वास मला तरी आहे।
खरं तर आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि अरविंद पाटील निलंगेकर यांनी आपल्यावर उमेदवारी देऊन खूप मोठी जिम्मेदारी आपल्याला दिली असं वाटतं का? हो, म्हणजे त्यांनी आमच्यावर विश्वास टाकणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांनी विश्वास टाकलाच आहे, तर त्यांच्या विश्वासाला आम्ही म्हणजे भरपूर चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न करू ही जबाबदारी त्यांनी आमच्यावर. आपण पाहिलं की एकंदरीत तेजस्विनीताई गायकवाड यांच्यासोबत चर्चा केल्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहे आणि माझे जे वडील आहेत, माझ्या वडिलाला समाजकारणाचा वारसा असल्यामुळे ते या ज्या लोकांच्या अडीअडचणी आहेत त्याला नक्कीच उतरतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. रमेश शिंदे, न्यूज लोकनायक, निलंगा.